लाडकी बहिणी योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला। लातूर सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून परराज्यातल्या महिलांनी 1171 अर्ज भरले। मात्र प्रत्यक्ष तपासात अर्जदार उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील असल्याचं उघड झालं। या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। एकट्या बार्शी तालुक्यात 22 बोगस अर्ज आले होते, त्यांना मिळणारे पैसे आता तातडीनं थांबवण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते, आमच्या लाडक्या बहिणींना मदत होते, त्या योजनेमध्ये अशी लोक जर आली आणि मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील। हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील। या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्यावर नक्की कारवाई होईल। मला वाटतं कारवाई झालेली पण आहे आणि असं आढळलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल, गुन्हेही दाखल होतील आणि त्याची वसुली होईल। मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी, कुठल्या एजन्सीनी फॉर्म भरून घेतले? सरकारच्याच एजन्सी ना। जर सरकारच्याच एजन्सीनी फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याचं। त्या योजनेचं काय आहे, कधी 2100 रुपये देणार आहेत? 2100 रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते, जानेवारीपासून। का 2100 रुपये येत नाहीयेत? आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले, अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले, राखी बांधून घेतली सगळ्यांकडून, त्याचा पुढे काय झालं? मग आहे की काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे। म्हणूनच आमच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत। ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील काढू।